दसऱ्याचा रेडा. ते सबंध शिवार माणसांनी मनोहर करून टाकले होते. देवळासमोरील पायऱ्यांवर चोथाऱ्यांवर गावकरी मंडळी बसली होती आणि अस्पृश्य मंडळी तिरप्या सूर्यांचा स्नेह शोषित उघड्या मैदानावर उभी होती. सीमापूजनासाठी शिवेवरच्या झाडाखाली काही जण बसले होते तर काही जण झाडांच्या फांद्यावर बसले होते आणि या सर्व माणसांची नजर महारवाड्यावर घारीसारख्या घिरट्या घालीत होती. त्यातल्या प्रत्येकाच्या हृदयात एक तीव्र तर उत्सुकता बसत होती. ती उत्सुकता पळापळाने परावर्तित होत होती. काहींच्या ठाई ती कल्पना झालीच होती. ते कल्पना करीत महादेवाची क्षितिजाला स्पर्श करणारी मूर्ती कोरत होते तर काहींचे ओर रेड्याचे अकरार विकराळ रूप आठवून भयाने कापत होते. आले. सीमापूजनासाठी उभे असलेल्यांपैकी कोणीतरी ओरडले. तसे आमाप उत्सुकतेने सर्वांचे डोळे महारवाड्यात खिळले. हत्तीसारखा उधाण रेडा आणि त्याच्याशी प्राणपणाने झगडणारा बलिष्ठ देवा महार काही त्या आतुर डोळ्यांना दिसला नाही. तर दिसले पाटील. ते सजवलेल्या घोड्यांवर अकड बाज बैठक मारून येत होते. त्यांचे बुटके घोडे नाच्यासारखे ठुमकत होते. पाटलांच्या डोईवर तुरेदार मंदिल होता. त्यांचा गोल डोळा आखूड नाकावर स्थिर झाला होता. त्यांनी मान ताठ ठेवून छाती फुगवली होती. पातळ गालावर मिशी चढवली होती. अंगातल्या हिरवट कोटाची पिळतळी बटणे चमकत होती. त्यांनी करवती काठी पंचाने कंबर कसली होती आणि कमरेला तलवार लटकत होती. एका हाताला लगाम दुसऱ्या हाताला छडी धरून पाटील जमावाजवळ आले. महार पुढे धावले. बलुतेदारांनी कमरा वाकविला. काही गावकऱ्यांनी हात जोडले, काहींनी नाक मोडले आणि असा सन्मान घेत पाटील सीमेच्या झाडाकडे जाऊन पुजून उरकून देवळात आपल्या ठराविक जागेवरून येऊन बसले. आले. बघता बघता अवघी गर्दी झपाटली गेली. त्यांच्या दृष्टीला ध्रुवाची आढळता आली. कैकांच्या अंगातून उष्णता धावू लागली. काहींच्या बाहूत बिजली चमकली. हजारो हात वर आले आणि लोक बेभान होऊन ओरडू लागले. हातातील हत्यारे, ज्वारी बाजरीची कणसे, आपट्याची पाने हलवू लागले आणि डोळ्यात प्राण आणून पाहू लागले. वधावयास वाढवलेला तो मदोन्मत्त रेडा दारू पाजल्यामुळे पिसाट झाला होता. त्याच्या डोळ्यात निखारा धगधगत होता. त्याच्या प्रचंड मस्तकावर शेंदूर थापला होता. तो खाली ओघळत होता. मासाने भरलेल्या त्याच्या मानेत रानफुलांचा गोफ घातला होता. भादरल्यामुळे त्याचा काळ्या रंगाला लखलाकीपणा आला होता आणि असा तो रेडा लोकांना प्रत्यक्ष मरणच वाटत होता आणि या मरणाला बलिष्ठ देवा अत्यंत चपळ हालचाली करून कळावीत होता. रेड्याच्या टकरा मारून ठणक झालेला मस्तकाजवळ देवाची खडकासारखी कणखर छाती होती. त्या छातीत रेड्याची मस्ती जिरवण्याची शक्ती निश्चित आहे अशी लोकांची खात्री पटली. देवाने एका हाताने रेड्याची माथोटी पकडली होती. त्याची उंच निमगोरी शरीरयष्टी रेड्याला कोलंड्यासारखी अवघड झाली होती. रेड्याच्या प्रत्येक धुसमुसळ्या हालचालीला देवाची चपळ हालचाल खोड्यात टाकत होती. त्यामुळे त्या उन्हाळ पशुची मूळची मोकाट वृत्ती सूड संतापाने पेटली होती. देवाबद्दल त्याच्या वेड्या टाळक्यात दुश्मनी निर्माण झाली होती. देवाला कोसळून पाडण्यासाठी, त्याचा कोथळा पाडण्यासाठी त्याची प्रारंभापासून धडपड चालली होती, पण त्याला यश मिळत नव्हते. म्हणून त्याचे अंगातील उधाण उतरत नव्हते. क्षुल्लकशा गोष्टीवरूनही तो खवळून निघत होता. गर्दीची बडबड ऐकून त्याने माथे चीड संतापने भडकले. त्याने मान फुगवून जनसमुदायाबद्दल तुच्छता दाखवली आणि गर्दीलाच धडक मारून लोळवण्यासाठी अंगातली बळ डोक्यात लोटली. थोडेसे पायात टाकले आणि तो उसळला. देवाने व त्याच्या 3 साथीदारांनी त्याला रोखला. त्यामुळे तो अधिक चिडला आणि त्याला ओढू लागला. पण त्याच्या हेतूप्रमाणे या चौघांपैकी कोणीच पडला नाही. रेड्याचे हे भयानक अवसान पाहून देवा शिवाची लोकांना काळजी वाटू लागली. त्याची हृदये कुशंकेच्या काळोख्याने दाटू लागली. शिवाच्या बापाच्या गळ्यात हुंदका वळू लागला. दीपा महार प्रयत्नपूर्वक मनात उसळणारा वाईट विचार पुसू लागला. बहुतेक म्हातारा महार देवावर चिडून गेला, कारण त्याच्याच हट्टाने या यमाचा रेडा घेतला गेला होता. जनावर वीज बिथरलंय, दातोड खात दीपा म्हणाला. देव जिरविल त्याचा माज. उधाणलेल्या रेड्याकडे आणि बलिष्ठ देवाकडे पाहत राणू चांभार म्हणाला. देवा दिसतोय बघा कसा.
संबंध समुदाय सबल सुंदर देवाकडे मोठ्या आपुलकीने पाहू लागला. त्याने डोईला गुलाबी रंगाचा मलमली फेटा बांधला होता. त्याच्या अंगात गेरूने रंगवलेली कोपरी होती, त्यामुळे त्याच्या कातीव शरीराची रेखीव रचना मोठी आकर्षक दिसत होती. आणि अवघी गर्दी त्याच्या मांडी पोटरीची, दंड मनगटाची, छाती मानेची स्तुती करीत होती. ती ऐकून शिवाचा बाप दुःख विसरून चटकन म्हणाला, आणि माझा शिवा? कावळ्यासारखा काळ्या आणि कणखर शिवाकडे अभिमानाने त्याचा बाप पाहत होता. अंगद मारुतीची जोडी आहे. देवा शिवाकडे पाहत रहिमाचा चाचा मोठ्या उत्साहाने बोलले, खरं, पण मागच्या वाणी झालं नाही म्हणजे जिंकली. एका उच्चवर्गीय मराठ्याने गेल्या दसऱ्याची अपमानकारक आठवण झिडकारून टाकली. आता तसं होणार नाही. देवा हाय ना मारुतीसारखा डोंगर उचलायला. मागच्या वेळी असाच रेडा उधळला आणि परक्याच्या शिवारात गेला होता. त्या गावच्या पाटलाने शिवेत आलेल्या म्होरक्या महारनी रेडा ओढला होता आणि आता देवा म्होरक्या होता. तसं होणार नाही. देवा शिवाची गोष्ट सोडा, पण हरियाणा किसन बी चांगले दमदार गडी आहेत. माथोटीला बांधलेले 4 कासरे हातात घेऊन पुढे होणाऱ्या चौघा महारांकडे पाहत भिवा पाटील अंगठा चाखत चाखत बोलत राहील. पण काय रे कचर, हरीचा टिकाव लागणार नाही असं दिसतंय. झाडावर बसलेला एक जण चोरून विडी ओढीत म्हणाला. तो जरा ढिलाच आहे असं शेख वस्ताद म्हणत होते. रेडा आवरीत ते जसजसे जवळ येत होते तसे पाटलांचे हृदय आगंतुक भीतीने थरथरत होते. म्हणून ते अधिक मख्ख दिसत होते आणि गर्दीत रेड्याच्या प्रत्येक उसळीसरशी उसळत होती. कधी मुकी राहत होती, कधी उल्हासाने ओरडत होती आणि अशा तऱ्हेने ती गर्दी एका अद्भुत एकोप्याने त्या चौघांशी एकरूप झाली होती. देव उभा राहिला. संबंध समुदाय शांत होता, त्यामुळे पाटलाच्या पोटाला भीतीने गोळा उठला आणि त्या तिघांनी 3 ठिकाणी उभे राहून रेडा खिळवून टाकला. रेडा जागा सोडण्यासाठी पांगळा प्रयत्न करीत होता. तरवारीवर हात ठेवून छडी सावरीत अंतरी भ्यालेले पाटील चेहऱ्यावर अधिक कठीणपणा चढवीत कुऱ्हात पुढे झाले. त्यांच्याबरोबर मानकरीही निघाले. एका महाराच्या हातात नंगी तलवार होती, दुसऱ्या महाराच्या खांद्यावर कुऱ्हाड होती, तिसऱ्याच्या डोहीवर आकुळबाकुळ्याची टोपली होती आणि चौथ्याने धोत्राच्या 4 पदरांची गाठ मानेवर मारून धोत्राची ओटी पोटावर सोडली होती. आणि त्यांच्याबरोबर गाव महारवाड्यातील म्हातारींनी जिज्ञासू पोरे येत होती. पाटलांसोबत जवळ येणारा हा जथा पाहून रेडा संतापाने नुसता जळत होता. त्याच्या डोळ्यात लाली चढत झाली होती, दारू भिनत चालली होती आणि रेड्याचा हा भयानक अवतार पाहून पाटलांच्या हालचालीत कमालीचा सावधपणा आला होता. त्यांच्या जिभेवर येणारा शब्द गळ्यात गळत होता, म्हणून ते पोरांवर चिडले होते तरी काही बोलत नव्हते. रेड्याकडे बघत ते रेड्याजवळ येऊन उभे राहिले. गुणा गुरवाच्या हातातील ताट थरथरत लागले. पाणी ताटात सांडू लागले आणि रेड्याला आवळून पाहण्यासाठी आलेल्या पोरांनी मनाशी पक्के करून टाकले. रेड्याची मुसंडी कशी चुकवायची, कसे गर्दीत गडप व्हायचे ते. आणि पाटलाच्या लाडक्या जावयाला वाटले तर रेडा पाटलाच्या मागे लागला तर. गुणागुरव रेड्याकडे पाहत घाई करीत काम संपवित होता. पाटील स्थिर डोळ्यांनी सुकलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होते. तलवार कुऱ्हाडधारी महार पाटलांच्या हातातील छडीकडे पाहत होते आणि काही जण देवाच्या छातीच्या विस्ताराकडे आणि रेड्याच्या भयानक चेहऱ्याकडे पाहत होते, तर काही रेड्याच्या डोळ्याकडे पाहण्याचे टाळत होते. गुरवाने पाटलांना खुणावले. पाटील ओठातल्या ओठात काहीतरी बोलले आणि त्यांनी देवाला विचारले, किंमत? 50. देवाने दणका दिला. रेडा गेला तर? कुलकर्णी पुसते झाले. मला काळ घाबरतो. पंजीसाठी महाराचं डोकं मारतात, पण हे डोकं शेणामेनाचं नाही, देवाचं आहे. करावा. करू? देवाने छाती फुगून अनुज्ञा दिली. तरवारीला हात घालून दुसऱ्या हातातील छडी झुगारून पाटील पावित्र्यात उभे राहिले. कुऱ्हाड तरवारधारी महार घाव घालाय तयार झाले. आकुळा बाकुळ्यांचे टोपले डोक्यावरून पोटावर आले आणि चौथ्याने धोत्राच्या ओटीचे तोंड वाचले. पाटलांनी हाताला कापू न देता रेड्याच्या कानावर छडी ठेवली. सांभाळ, देवाने आपल्या साथीदारास सूचना दिली. रेड्याने छडीचा स्पर्श होताच तुफान धडपड केली. गर्दीच्या शरीरातील सर्व शक्ती डोळ्यात आली. गर्दी चित्रवत स्थिर झाली. छडीला बाजूला झाल्याबरोबर तरवार तळपत येऊन कान कापून वर गेली. कान धोत्राच्या ओटीत गेला. टोपलीत रक्ताचे थेंब पडू लागले. रेड्याने चौघांना विजेचा धक्का दिला. तो संबंध गर्दीला बसला. त्या धक्क्याने पाटलांचा धरून आणलेला धीर खचकन खचला आणि संबंध समुदाय घुसळीत भीती शिवेवर संचारू लागली.
भल्या भल्यांची भांबेरी उडू लागली. भयानक दिसणाऱ्या रेड्याकडे पाडून पाहत पाटलांनी दुसऱ्या कानावर छडी ठेवली आणि भाडाला जखम न करता कान कापून कुऱ्हाड वर केली. वेदनेने वेडा होऊन रेड्याने आपली शक्ती पणाला लावली. त्या चौघांचा तोल तुटला, त्यांना झोका बसला. त्यांना घेऊन रेडा पुढे धुसला, पण देवाने त्याला खऱ्यात घेतला आणि संबंध गर्दीला गळा फुटला. पाटलांच्या जीवात जीव आला. रेड्याभोवतीची गर्दी पुन्हा सांधली गेली. पलीकडच्या गर्दीची पुन्हा मोठ बांधली गेली आणि शांततेने पुन्हा जागा व्यापली. प्रत्येकाची नजर पाटलाने शेपटीवर ठेवलेल्या छडीवर केंद्रित झाली. छडी उचलली गेली. तलवार तळपत येऊन शेपूट छाटून वर गेली. रेड्याने धूम ठोकली. त्या सरशी गर्दी पटकन फाटली. पाटलाची तारांबळ उडाली व पाटलाबरोबर आलेल्या पोरांनी गर्दीकडे धूम ठोकली. एका तरुणाच्या अंगात वेडी विरश्री उसळी मारू लागली. तो रेड्यावर भाला घेऊन धावला. मागून राणू चांभार जीव तोडून ओरडला, ए माग सर पाटला. पण तो मागं फिरला नाही. त्याने भाला मारला. तो लागू नये तिथे लागला. त्यामुळे रेडा जीव तोडून धावू लागला आणि सबंध शिवारात भयंकर गोंधळ उडाला. मरतील भडव्या ते, एक म्हातारा संतापून काठी उगारीत म्हणाला. चौघ आहेत ते, तो उर्मट तरुण उलटून बोलला. अरे पडला गुढा. जागेवर जखमेमुळे चिडलेल्या रेड्याचे अंग चोरले. मागचे पाय उचलून हरीच्या बाजूला टाकले. हरीने पुढे झोके टाकून रेड्याला ओढले. लोकांनी घाबरून त्याला ओरडून इशारे केले, परंतु या ओरडाओरडीने त्याचे चित्त चढले. रेड्याच्या पोटात त्याला धक्का लागला आणि तो खाली कोसळला व रेड्याबरोबर फरफटत जाऊ लागला. अरे देऊ, ए देवा, त्याला उठव, रेडा थांबव, समुदाय ओरडत होता. हरी तसाच फरफटत चालला होता. रेडा बेभान होऊन पळाला होता. देवा शिवा त्याला रोखीत होते, पण त्यांनाही त्याच्याबरोबर धावावे लागत होते. थांबता येत नव्हते. रेड्याच्या पायाखाली हातपाय जाऊ नये म्हणून हरी धडपडत होता, पण रेडा त्याला सूद सापडू देत नव्हता, उठू देत नव्हता आणि हरीचा हात सुटत नव्हता. मागे बाळुकाला मूठ फेकीत शीळ मारीत होता. हरीला उठवण्यासाठी, त्याचा हात सोडवण्यासाठी ओरडत होता. जमाव जीव तोडून देऊला इशारा देत होता. बाकुळावाला भूताला घाबरून टोपले खाली ठेवीत नव्हता, मूठ थांबवीत नव्हता. रेडा हरीला ओढीत होता. किसन पूर्णपणे गांगारून गेला होता. काय करावे, रेड्याला कसे थांबवावे हे किसनला कळत नव्हते. तो नुसता न दमता धावत होता. शिवा, अंगार घे. शिंगाला हात घालून खांद्याने हाताने देवा रेडा शिवाच्या अंगावर लोटीत होता. दुसऱ्या हाताने माथोटी ओढीत रेड्याला रोखीत होता. शिवा धावत्या रेड्याचा मोहरा वळवीत होता. रेडा वळला. हरीच्या हातातील कासरा ओढीत देवा ओरडला, सोड, मेला, चुराडा झाला. बाकुळाचे टोपले घेऊन असलेल्या महारांनी किंकाळी फोडली. देवाने मागे फिरून पाहिले. हरीच्या मनगटावर पाय देऊन रेडा धावत होता. हरीच्या हातातली दोर सुटला होता. दे इकडे, दे देवा. हातातील दोर निघून गेल्याबरोबर हरी उफाळून उठला आणि तसाच रक्तबंबाळ स्थितीत रस्त्यावर सापासारखा सळसळणारा कासरा पकडण्यासाठी धडपडू लागला. खाली वाकून दोर धरू लागला, पण दोर पुढे जात होता आणि पुन्हा उठून तो पळत होता. तसाच धडपडत तो खाली कोसळला व पुन्हा उठलाच नाही. रेड्याच्या कानातून शेपटीपासून टिपकणारे रक्त शिवारातील भूते पीत होती. अकुळा बकुळ्याची मूठ भूतांना मारित होती. रेड्याच्या अंगातील आग त्याचा कणकण काबीज करत होती. जखम चटके लावीत त्याच्या गतीला उधाणीत होती. त्याच्या पोटातील दारू त्याच्या धमनीतून वेड पेरीत होती आणि देवा जीवाचे रान करून रेड्याला रोखीत होता. आणि आताशी पाटलांनी घोड्यावर अकडबाज बैठक मारली होती. वाऱ्यावर वार करून ती वाऱ्याला चिरीत स्थिर झाली होती. प्रथेप्रमाणे पाटील काही पावले पुढे गेले आणि मोठासा वळसा घेऊन हातात तशीच नंगी तलवार ठेवून त्याच जागेवर येऊन बसले. आता त्यांच्या चेहऱ्यावर काठिण्य कमी झाले होते. हरीला उचलून आणले गेले. अरे तिकडे न्या, तिकडेच न्या. देवळाकडे आणीत असलेल्या हरीला देवळात आणून दिले नाही, महारवड्यात नेले गेले. रेड्याची गती वाढत होती. त्याच्या अंगातली आग भडकत होती. त्याच्या अंतरात पाण्यात पडण्याची अनिवार्य इच्छा होऊ लागली. ती वाढत जाऊ लागली म्हणून तो शेजारच्या शिवारातील विहिरीकडे धावू लागला. आणि रेड्याचा रोग पाहून परक्या शिवारातील मंडळी रेड्याला डबली डफ
बून खिजवू लागली, भडकवू लागली. त्यामुळे वेडा होऊन तो परक्याच्या शिवारात शिरू लागला. रखमा पाटलाचा मळा जवळच करू लागला. रेड्याच्या मनोगताचा अंदाज देवासही सर्वांना आला होता. त्यामुळे आरडाओरडीचा आवाज तिथे गरजू लागला आणि हा हल्लकल्लोळ ऐकून रेड्याजवळ होती नव्हती ती सारी अक्कल पातळ होऊन घामाबरोबर गळून गेली. तो शिवी सोडू लागला. अडथळा वाटणाऱ्या त्याला रोखणाऱ्या देवाशिवाला खाली पाडण्यासाठी धडपडू लागला. तो शिव सोडू लागला. अडथळा वाटणाऱ्या त्याला रोखणाऱ्या देवाशिवाला खाली पाडण्यासाठी धडपडू लागला. अंग झाडू लागला, मान ताणू लागला आणि त्याच्या या अवतरणाला आणि प्रकाराला पाहून किसन हादरून गेलं. त्याच्या हातातली व मांडीतली जोर सरू लागला. आला. पलीकडल्या शिवावेवरील त्या मंडळीला सावध करण्यासाठी गदारोळ उठला. हुशार. मळ्यातील हत्यारबंद मंडळी पुढे झाली. त्या सर्वांच्या पुढे रखमा पाटलांची पल्लेदार तरवार तळपत होती. गेल्या वर्षीही असेच झाले होते. उधाणलेल्या रेड्याने याच विहिरीत चौघा महारांना ओढून नेले होते आणि रखमा पाटलाने परंपरेप्रमाणे रेडा आणि म्होरक्या महाराचे मस्तक मारले होते. गेला. देवाचा गाव हताश होऊन ओरडला आणि रखमा पाटील घाव देऊन देवावर धावला. मरणाच्या भयाने नव्हे तर अपकीर्तीच्या भयाने धुंद होऊन देवाने रेड्याच्या जबड्यात हात घालून रेडा खचकन मागे शिवेत ओढला व रखमा पाटलाचा अंगारलेला वार वाया गेला. रेड्याचे जाभाड कानापर्यंत फाटले होते. त्यातून रक्त ओघळत होते. त्याच्या अंगातील सामर्थ्य लुळे पडले होते. त्याची गात्रे गळून गेली होती. तो वेदनेने व्याकुळ झाला होता. नरम होऊन तो पूर्णपणे देवाच्या अधीन झाला होता आणि शिवा त्याला शिवेवरून सरळ वेशीत घेऊन आला आणि पाटील त्यांच्याकडे पाहू लागले. बघता बघता त्यांना यमासारखा वाटू लागला. त्याचा रक्ताने माखलेला चेहरा आणि तीव्र झालेले डोळे पाहून त्यांना कापरे बहरले. त्यांचे काळीज लख्खन कापले. अंगावर काटे उठले म्हणून त्यांनी मख्खपणे तोंड टाकले. मृत्यूवत झालेला रेडा आणि विरश्रीने धगधगीत झालेला देवा वेशीत उभे राहिले. अंतरी घाबरलेले पाटील दुकडे पाय पातीला टोचीत दिमाख्यात रेड्याजवळ आले. त्यांनी छाती फुगवली, मान ताट केली. देवाकडे ढुंकूनही न पाहता रेड्याच्या मानेवर रुबाबात छडी ठेवली आणि तरवार बिजलीसारखी वेगात येऊन तेवढ्याच वेगात वर गेली. रेड्याचे अगडबंब धूळ धपकन खाली कोसळले. पाटलाने रक्ताच्या धारेत तरवार धरली, आपट्याची पाने भिजवली व दुडक्या घोड्यावर ऐटीत बैठक मारून तरवार वाऱ्यावर धरून अंधारात आपल्या वाड्याची वाट धरली. जीवाच्या जोखमीने झुंज करून आलेल्या वीरांच्या दिमाखाने ते दारात उभे राहिले आणि त्यांच्या पत्नीने त्यांना पराक्रमी पुरुषाच्या प्रेमात ओवाळले. मागाहून सर्वांनी रेड्याच्या रक्तात आपट्याची पाने भिजवून सोने म्हणून घरोघरी नेले. महाराणी रेड्याचे मस्तक वेशीत पुरले, निधड महारवाड्यात आणले. जीवाच्या जोखमीने झुंजून आलेल्या देवाला त्याच्या पत्नीने हसत आसूपुशीत सद्गतीत अंतकरणाने ओवाळले आणि देवाच्या जयजयकाराने दिशांना कितीतरी धक्के दिले.